लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी. लाडक्या बहिणींना आजपासून 21 रुपये जमा होणार. आनंदाची बातमी. लाडक्या बहिणी खुश झाल्या, परंतु याच्यामध्ये काही महत्त्वाचे अपडेट्स आहेत. याच बहिणींना 21 रुपये जमा होणार. मोठा निर्णय झालेला आहे. तुमच्या खात्यात पैसे आले का चेक करा. आत्ताची सगळ्यात मोठी बातमी, कारण आत्ताच्या क्षणाला सगळ्यात मोठी बातमी आत्ताच अपडेट आलेली आहे. मंत्रिमंडळात 15 मिनिटापूर्वी झालेल्या अधिवेशनात मोठा निर्णय म्हणजे लाडकी बहीण योजनेत बदल होणार आहेत. आणि त्या बदलानंतर लगेच तुमचे जे काही आहेत ते तुम्हाला काय अपडेट करावं लागणार आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. काय महत्त्वाचे बदल झालेले आहेत. 5 बदल इथे झालेले आहेत लाडक्या बहीण योजनेमध्ये. सोबतच आज लाडक्या बहिणींना फेब्रुवारी-मार्च महिन्याचा हप्ता देखील येत आहे. सोबतच 21 रुपयांचा सुद्धा मेसेज लवकरच लाडक्या बहिणींच्या मोबाईलवरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. आज आपल्याला 4 ते 5च्या पुढे आपल्याला आज जे वाटप आहे ते सुरू पाहायला मिळणार आहे, कारण तशी घोषणा झालेली आहे. सोबतच आपल्या लाडक्या बहिणींना आज पुन्हा जे पैसे आहेत ते यायला सुरुवात देखील झालेली आहे. तर सर्व लाडक्या बहिणींना आपला मोबाईल चेक करत राहा, कारण आज भरपूर मोठे खटाखट पैसे आपल्या लाडक्या बहिणींच्या मोबाईलत येणार आहे. कारण आदिती तटकरे मॅडमांनी पोस्ट करून सांगितलं आहे की बहिणीने निश्चिंत राहावे. पैसे जमा करण्याची जी प्रक्रिया आहे ती युद्ध पातळीवरती सुरू आहे आणि लवकरच लाडक्या बहिणींच्या मोबाईलवरती आपल्याला 2 ते 3 मेसेज पाहायला मिळणार आहेत. हो, 2 ते 3 मेसेज कोणते असणार आहेत मी तुम्हाला सांगतो. एक 2100चा, एक 830 रुपयाचा, एक 1660 रुपयाचा आणि एक 3000 रुपयांचा. हो, हे जे वाटप आहे ते 2 टप्प्यात होणार आहे. याची जी सुरुवात आहे ती आजपासून आपल्याला 4च्या पुढे पाहायला मिळणार आहे. ते आता 3 ते 4 दिवस हे वाटप सुरू राहील. भरपूर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार. सोबतच लाडक्या बहिणींना आता एक मोठं गिफ्टसुद्धा असणार आहे. साडी तर मिळणारच आहे, परंतु लाडक्या बहिणींना 1 लाख रुपयांमध्ये एक गिफ्ट सरकारकडून असणार आहे. जर तुम्हाला पाहिजे असेल की ते कोणते गिफ्ट आहे आणि तुम्हालासुद्धा मिळालं पाहिजे तर व्हिडिओ संपूर्ण पहा, शेवटपर्यंत पहा. आणि तुम्ही बघू शकता इथं भरपूर प्रकारचे मेसेज आपल्या लाडक्या बहिणींच्या मोबाईलवरती येत आहेत. परंतु काही महत्त्वाचे अपडेट्स आता इथं झालेले आहेत अधिवेशनामध्ये. त्याच्यामध्ये 5 नवीन निर्णय घेण्यात आलेले आहेत. काय आहेत सगळ्यात महत्त्वाचे अपडेट्स आपण डिटेलमध्ये एक करून पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर तुम्हाला संपूर्ण माहिती मिळणारच आहे. चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा, व्हिडिओला आपल्याला लाईक करा आणि व्हिडिओवरती कमेंट्स करा की तुम्हाला जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या 3 महिन्याचे हप्ते आले का. कारण आले नसतील तर आता ती जी रक्कम आहे ती 2 दिवसात मिळणार आहे. 2 दिवस हे वाटप जे आहे ते सुरू राहणार आहे आणि भरपूर लाडक्या बहिणींच्या खात्यात ते पैसे 2 दिवसात जमा होण्याची शक्यता दाट आहे. त्यामुळे लक्षात घ्या, व्हिडिओ संपूर्ण पहा. काय महत्त्वाचे बदल झालेत, काय तुम्हाला कामं करायची गरज आहे यांची माहिती आपण इथं पाहणार आहोत. कोणत्या लाडक्या बहिणींना 4000 रुपये, कोणत्या लाडक्या बहिणींना 3, तर कोणत्या लाडक्या बहिणींना 2100, तर कोणत्या लाडक्या बहिणींना 1660 रुपये मिळणार आहेत. हे सगळं आपण डिटेलमध्ये इथे माहिती घेणार आहोत. तर चला सुरुवात करूया व्हिडिओला. बघा, आत्ताची सगळ्यात महत्त्वाची बातमी, कोणाला किती रुपये मिळणार. कोणाला किती रुपये मिळणार म्हणजे काय, तर आदिती तटकरे मॅडमने सांगितल्याप्रमाणे आपल्याला फेब्रुवारी मार्च महिन्याचे जे पैसे आहेत ते 3000 रुपये आलेच असतील अशी आशा करतो. ज्यांना नाही आले त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. आता याच्यानंतर जे सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे 4000 रुपये कोणाला, 3000 रुपये कोणाला, 2100 रुपये कोणाला आणि 1660 रुपये कोणाला. तर पहिलं एक क्लिअर करतो मी, 1660 रुपये कोणाला आहेत. तर ते 1660 रुपये जे आहेत ते आपल्या गॅस सिलेंडर योजनेसाठी लाडक्या बहिणींना देण्यात येणार आहेत. लक्षात घ्या, 1660 कसे, जर तुम्हाला एकही हप्ता आला नसेल तर 2 हप्त्यांचे 830 गुणिले 2 तसे 1660 रुपये तुम्हाला गॅस सिलेंडरचे मिळणार आहेत. आणि जर तुम्हाला ऑक्टोबरमध्ये पहिला हप्ता मिळाला असेल तर तुम्हाला मिळणार नाही. आता तुम्हाला मी सांगणार आहे की 4000 रुपये कोणाला मिळणार आहेत. बघा, आपले जे 4000 रुपये आहेत ते अशा लाडक्या बहिणींना मिळणार आहेत ज्या आपल्या अंगणवाडी का सेविका लाडक्या बहिणी असतील किंवा पर्यवेक्षिका असतील, मदतनीस असतील. या लाडक्या बहिणीने आपल्याला काय केलेलं आहे तर अर्ज भरण्यास मदत केली होती. त्यामुळे त्यांना एका अर्जामागे 50 रुपयेप्रमाणे हे जे पैसे आहेत ते वर्ग करण्यात येणार आहेत. जवळपास एका अंगणवाडी का सेविका किंवा पर्यवेक्षिकेने जवळपास तिथे 100 फॉर्म भरलेले आहेत. तर तशा प्रकारे तुमचं एक अंदाज आपण 4000चा तिथं लावलेला आहे. तुम्ही बघू शकता. आता ह्याच्यासोबतच भरपूर लाडक्या बहिणी अशा आहेत ज्यांना 2100 रुपयेपर्यंतचा हप्ता सोबत 3000 रुपयेसुद्धा येणार आहेत. तर अशा लाडक्या बहिणी कोणत्या आहेत, परंतु याच्यामध्ये एक महत्त्वाचे म्हणजे आदिती तटकरे मॅडम यांनी सांगितल्याप्रमाणे आणि अधिवेशनात अजितदादा पवार यांनी सांगितल्याप्रमाणे 4 ते 5 बदल आता करण्यात आलेले आहेत. बदल म्हणजे काय, तर दुरुस्ती करण्यात आलेली आहे. ही योजना बंद होणार नाही. दुरुस्ती करायचं काम इथं सरकारनं केलेलं आहे. तर ती दुरुस्ती काय असणार आहे आपण एक पॉईंट बघूया. बघा, खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. तुम्ही व्हिडिओ संपूर्ण पहा जर तुम्हाला डिटेल माहिती पाहिजे असेल तर, नाही तर तुम्हाला तिथे काही मिळणार नाही. आणि जर साडी पाहिजे असेल तर काय करायचं हे सुद्धा तुम्हाला मी सांगतो आहे. साडी पाहिजे असेल तर तुम्हाला रेशन दुकानामध्ये ती साडी मिळते. तिथं रेशनचं जे कार्ड आहे त्याच्यामध्ये तुमचं नाव असणं गरजेचं आहे. तुम्हाला 100% तिथं सरकार साडी जी आहे ती तुम्हाला देणार. आता बघूया आपण की 3000 रुपये आणि 2100 रुपये कोणाला मिळणार. बघा, आदिती तटकरे मॅडम आणि अजितदादा पवार यांनी जी काही आपल्याला
अधिवेशनामध्ये विधानसभेमध्ये जे आता तिथं अधिवेशनामध्ये जे काही सांगितलं तर त्याचं मी सगळ्यात महत्त्वाचे पॉईंट सांगतो. पहिला टप्पा म्हणजे हितं जे आहे ती नियमांमध्ये आता दुरुस्ती होणार आहे, बदल होणार आहेत. ते म्हणजे काय, तर आपण जर बघितलं तर निवडणुकी अगोदर भरपूर लाडक्या बहिणी म्हणजे सरसकट सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे आले होते, परंतु त्याच्यानंतर जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्चमध्ये आपण जर बघितलं तर भरपूर कमी अशा लाडक्या बहिणी ज्यांच्या खात्यावर पैसे आलेले आहेत. त्याच्यातून भरपूर लाडक्या बहिणी वगळल्या गेलेल्या आहेत. त्याची माहितीसुद्धा आपल्याला भेटते. 15 ते 20 लाख लाडक्या बहिणी ह्याच्या वगळलेल्या आहेत. तर त्याचं कारण असं आहे की सरकारचं असं म्हणणं आहे की ही जी योजना आहे ही योजना गरजू ज्या लाडक्या बहिणी आहेत जी म्हणजे स्वयंपाक करते किंवा दुसऱ्याच्या घरी धुणं भांडं करते किंवा जिचं जे पोट आहे ते तिच्या दररोजच्या ह्याच्यावरतीच आहे, कामावरतीच आहे, तिची चूल तेव्हाच पेटते जेव्हा ती कामाला जाते, अशा गरजू लाडक्या बहिणीसाठीच ही जे आहे ही योजना आहे. तर ह्यासाठी काय करत आहे आम्ही, तर अर्ज पडताळणी आता सुरू करणार आहेत आणि ज्या लाडक्या बहिणी सक्षम आहेत त्यांना इथून काढून टाकणार आहे. तर तुम्ही म्हणाल आता अर्ज पडताळणी कुठल्या जिल्ह्यांपासून होणार, तर ह्यातून आपण जर बघितलं तर सरसकट सर्व जिल्हे याच्यातून अर्ज पडताळणीसाठी होणार आहेत. पुन्हा एकदा अर्ज पडताळणी ही केली जाणार आहे. तर सरकारने जे काही बदल केले तर मी तुम्हाला सांगतो. पहिलं म्हणजे अर्ज पडताळणी होणार आहे. अर्ज पडताळणीमध्ये आता काय करण्यात आहेत बघा, पहिली गोष्ट म्हणजे तुमचे डॉक्युमेंट्स चेक केले जाणार आहेत, तुमचं व्हेरिफिकेशन होणार आहे, तुमच्या घरी येऊन सगळं व्हेरिफिकेशन डिटेल केले जाणार आहे. तर कोण करणार आहे आणि काय तुम्हाला कागदपत्र तयार करायचे आहेत बघा, अंगणवाडी का सेविका ज्या आहेत त्या तुमच्या घरी येऊन सगळं चेक करतील किंवा जे काही महिला व बालकल्याण अधिकारी असतील त्यांच्यासोबत ह्या सगळ्या मीटिंग्स घेऊन त्याची कार्यवाही सुरू होईल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, 21 रुपये तेव्हाच भेटतील जेव्हा तुमचा अर्ज पडताळणी होईल आणि त्याची यादी तयार झाली की मगच तुम्हाला ते पैसे आहेत ते वितरित करण्यात येतील. आता तुम्ही मग अर्ज पडताळणी जर झाली तर आम्हाला काय तयारी करायची, तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला सगळं कागदपत्रे तयार करायची आहेत. सगळ्यात महत्त्वाची इथं जर बघितलं आपण तर 3च कागदपत्र आहेत. सगळ्यात महत्त्वाचं पहिलं म्हणजे उत्पन्नाचा दाखला. जर तुमचं उत्पन्न 2.5 लाखापर्यंत असेल तर उत्पन्नाचा दाखला काढून घ्या. जर नसेल तर मग तुम्हाला इथून पुढे लाभ मिळणार नाही. त्यामुळे लक्षात घ्या, पहिली गोष्ट म्हणजे 2.5 लाखापर्यंतचाच उत्पन्नाचा दाखला पाहिजे. दुसरी गोष्ट रेशन कार्ड तुमच्याकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्डच असलं पाहिजे. जर पांढरं रेशन कार्ड असेल तर तुम्हाला लाभ मिळणार नाही आणि ते रेशन कार्डसुद्धा तुम्हाला KYC करणं गरजेचं आहे. जर तुम्ही KYC केलेलं नसेल तर तुम्हाला तिथं पैसे मिळणार नाहीत. तिसरं आणि महत्त्वाचं डॉक्युमेंट म्हणजे आधार कार्ड. बघा, आधार कार्ड आणि बँकेतील जे खातं आहे त्याची माहिती सेम असणं गरजेचं आहे. म्हणजे आधार कार्डवरचं नाव, बँकेतलं नाव, तिथली जन्मतारीख, तिथला मोबाईल नंबर, इथला मोबाईल नंबर हे सगळं सेम असणं गरजेचं आहे. अन्यथा तुम्हाला मेसेज येणार नाही, कुठल्याही प्रकारचा तुम्हाला इथून पुढं हप्ता मिळणार नाही. एप्रिलचा 21 हप्ता जरी झाला तरी तुम्हाला मिळणार नाही. 1,500 जरी असला तरी तुम्हाला येणार नाही. हे 3 डॉक्युमेंट तुम्हाला तयार करणं खूप गरजेचं आहे. सोबतच आता मी तुम्हाला गॅसचंसुद्धा सांगितलं आहे. गॅससाठी सुद्धा तसंच आहे, तुमचं रेशन कार्डची KYC असणं गरजेचं आहे. सोबतच तुम्हाला जर गॅस सिलेंडर पाहिजे असेल तर त्याची KYC, गॅस कनेक्शनची KYC असणं गरजेचं आहे. भरपूर लाडक्या बहिणींचं मग कनेक्शन जे महिलेच्या नावावर नाही ते महिलेच्या नावावर करून घ्या. आता तुम्ही मला पैशांचं काय बाबतीत बघा, पोस्टाचं खातं असू द्या किंवा बँक असू द्या, या सगळ्या बँकेमध्ये तुम्हाला अपडेटेड आधार कार्ड जमा करायचं आहे. ज्यांचं आधार कार्ड अपडेट नाही त्यांनी अपडेट करून घ्या. कारण तुम्ही काय केलं, 10 वर्ष झालं अपडेट केलेलंच नाही, नाव तेच आहे, फोटो तोच आहे. तर सगळे जे डॉक्युमेंट असतील, रेशन कार्ड असेल, तुमचं आधार कार्ड असेल, उत्पन्नाचा दाखला असेल, ह्या सगळ्या गोष्टी तयार ठेवा. जेणेकरून तुमच्या घरी कुणी आलं अर्ज पडताळणीनंतर तुमच्याकडे सगळे डॉक्युमेंट पाहिजेत. आणि ज्यांच्याकडे 4 व्हीलर आहे त्यांना कुठलाही पर्याय नाही, तुम्ही सरळ यादीतून बाहेर गेलेले आहात हे लक्षात ठेवायचं आहे. आता याच्यामध्ये काही प्रश्न असेल तर नक्की विचारा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा, कमेंट्स करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.